काळजी करण्याचं कारण नाहीये, हिची तब्येत बरी आहे, पण हिला विश्रांतीची गरज आहे. मी काही औषधं लिहिलेले आहेत, हे लगेच मागवून घ्या. ठीक आहे डॉक्टर. काही वाटलंच तर मला कॉल करा. येते मी. थँक्यू डॉक्टर. शिल्पी अगं काय झालं, बरी आहेस ना तू? अगं आम्ही तुझ्या सॅम्पल प्रोडक्टचं मार्केटिंग करायला गेलो होतो. सोसायटीमध्ये सगळ्यांकडे फिरलो आम्ही आणि या सगळ्यांची तिला दगदग आणि पायऱ्या चढ उतर करण्याचा तिला त्रास झाला आणि मग चक्कर आली. शिल्पी अगं काय हे? सॉरी वहिनी, खरंच सॉरी. नाही तू कशाला सॉरी म्हणते, मी तुला सॉरी म्हणायला हवं ना. हे माझंच चुकलं की मी तुला काम सांगितलं. अगं मार्केटिंग करणं म्हणजे घरोघरी जाऊन फिरणं होतं का? काय तू पण. वहिनी प्लीज चिडू नकोस ना. काय करू मी, सांग ना मग. अगं तू ऑलरेडी मला इतकी मदत करते आणि तुला असा त्रास झालेला आवडेल का मला? अगं तसं नाही ग वहिनी, माझ्यामुळे ऑलरेडी तुला खूप त्रास झालाय, म्हणून मला तुला फक्त थोडी मदत करायची होती. त्याच इट, बाकी माझ्या मनात काहीच नव्हतं ग. शिल्पी प्लीज एवढीच मदत कर की स्वतःची काळजी घे आणि त्या बाळाची काळजी घे. एवढी मदत केली ना तरी पुरेशी आम्हाला. प्लीज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करू नको. आणि तुम्ही सावंत काकू एकट्या जायचं ना, तिला का घेऊन गेलात? हे बघ शिल्पी, तुला या परिस्थितीत ना स्वतःची काळजी घ्यावीच लागेल ग. ठीक आहे, मला माहिती नव्हतं असं काय होईल, पण नेक्स्ट टाइम पासून मी काळजी घेईन आणि आता असं काही होऊच देणार नाही. हे बघ आता इथून पुढे ना तू फक्त आराम करायचं. काम वगैरे आहे ना ते सगळं आम्ही मिळून बघू, कळलं? चल शिल्पी, आज जाऊन आराम कर. ये उठ. कार्तिकी दर्द तिला सावकाश गाव. मयू, मला ना असं हवंय की स्लाइड सुरू केलं ना की मी जसं जसं बोलेन तसं तसे ते पॉइंट्स दिसले पाहिजेत. हे बघ, एंटर दाबशील ना तर एक एक पॉइंट्स येत जाईल आणि याला ना टेक्स्ट एनिमेट म्हणतात. तर दाखवते कसं करायचं. इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथे ना वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. तर तुला ज्या टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे ना तो टेक्स्ट असा सिलेक्ट करायचा आणि जो इफेक्ट द्यायचा आहे त्यावर बघ, तू करून बघ तुला कोणता इफेक्ट हवाय तो. डन. झालं बघ. ऐक ना, मी काही इमेजेस पण डाउनलोड करून ठेवले आहेत, तू शिकवशील मला म्हणजे कशा टाकायच्या ह्यात ते? डाउनलोड वगैरे सगळं शिकलीस आई तू, म्हणजे तर काय आता आपलं प्रेझेंटेशन पटपटच होऊन जाईल बघ. मयू 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 ऐक ना, मी काय म्हणते, हे असं लिहिण्यापेक्षा आपल्याला दिसलं तर म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह असेल. म्हणजे नक्की कसं हवंय तुला? त्या दिवशी बबन भाऊजींच्या चेहऱ्यावर फेस पॅक लावला होता आणि त्यानंतर त्यांचे जे एक्सप्रेशन्स होते ना तसं काहीतरी दिसलं पाहिजे. करता येईल का आपल्याला? अच्छा तसं हवंय, इझी आहे खूप. दाखवते बघ. चालेल. अगं किती हुशार आहेस ग मयू तू. आता माझ्या हुशारीचं काय, हे सगळं तुझं इमॅजिनेशन आहे. तू जसं सांगते तसंच करते मी बाबा. आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुझीच हेल्प घेणार आहे. मयू, ह्या शेवटच्या स्लाइडवर आपण म्युझिक टाकलं तर कसं वाटेल? मला माहितीये कसं करायचं ते, मी दाखवते तुला करून. आई कधी शिकलीस एवढं सगळं? बरं कर. वाव, खूप छान प्रेझेंटेशन बनलंय आपलं. तू आता ना तुझ्या बाबांसारखी बोलायला लागलीस. थांब, मी पेनड्राईव्ह मध्ये टाकते. म्हणजे कसं उद्या तुला फक्त कॉलेजला पेनड्राईव्ह घेऊन गेलीस की झालं. मयू, अजून एक काम कर ना बाळा, तू सगळं पेनड्राईव्ह मध्ये टाकलंयस ना आता, पण नंतर ना एकदा क्रॉस चेक करून बघ त्या फाईल्स नीट ओपन होत आहेत की नाही. आई क्रॉस चेक वगैरे? तू खूपच शिकली आहेस सिरियसली. झालं, क्रॉस चेक करून पण झालं. ओपन होते फाईल. आई
प्रेझेंटेशनच्या समोर जाऊन उभं नाही राहायचं. स्लाइड्स ऑपरेट करायला रिमोट असतो आणि रिमोट नसेल ना तर आदित्य किंवा दलजीतची तू हेल्प घेऊ शकतेस. आणि सगळ्यात महत्वाचं, जे पॉइंट्स आहेत ना ते आहेत तसे नाही वाचायचे, नीट एक्सप्लेन करायचे. हा हो मयू, सगळं लक्षात आहे माझ्या. ऑटो आले. चल बस रे. आई एकदम घाबरून जाऊ नकोस. जरा जरी गोंधळल्यासारखं वाटलं ना तर बिंदास दलजीतची हेल्प घे. आणि तुझ्या प्रेझेंटेशनसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. नीट घेतलंस ना सगळं? बघ पेन ड्राईव्ह चेक करते मग. दादा थांबवा इथे बाजूला. हा चल आई, ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. मस्त बिंदास दे प्रेझेंटेशन. तिकडनं नको उतरू, इकडनं उतर. हॅलो. हो अरे पोचतेच आहे. आले. बाय. दादा जरा लवकर चला ना प्लीज. बस इथेच थांबवा. किती झाले? बर. चला बाबा, येतो मी. इकडे माझी परीक्षा आणि तिकडे अश्विनीची. उत्तम खेळ आणि जिंकून ये. हो बाबा. अश्विनी जशी तिच्या वर्गासमोर छान बोलेल याची खात्री आहे ना, तशी तू सुद्धा बाजी मारून ये छानपैकी. बघूया. चल येतो. दादा मी पण येऊ तुझ्यासोबत? नाही अजिबात नाही. तू आराम कर. ए नको यार, मी आराम करून करून फार कंटाळली आता. मी येते ना, मी अगदी देवासारखी शांत बसेन, तुला अजिबात त्रास देणार नाही. चल. शिल्पीताई, मी तुमच्यासाठी पाण्याची बॉटल आणि थोडे ड्रायफ्रुट्स देते. तू शूज घाल. मी अशी गेले अशी आले. हॅलो. हो विसरले. आई येतो. Myself Ashwini Waghmare, and today I'm going to present my presentation in front of you. I have worked on some face pack and it's purely organic. क्लिप बंद नहीं होना चाहिए बीच में ही. दलजीत, त्याला त्याचं काम करू दे ना. अरे ऐश, कितने थी तू? I was waiting for you. देख मैंने मेरा प्रेजेंटेशन अपलोड किया है, थोड़ा दिखा. अरे देते, 1 मिनट. हे चलो वो विजिटिंग फैकल्टी आवे छे. सर जी ने बोला है कि जब भी रेडी हो जाओ तब बोल दो. अरे ऐश, फटाफट दे ना तेरा पेन ड्राइव. अरे सापडत नाही. मी मयूला पण पेन ड्राईव्ह दाखवलं होतं. काय झालं? अगं मी पेन ड्राईव्ह पर्समध्येच ठेवला होता. मी रिक्षात जेव्हा बसले तेव्हा मयूला सुद्धा. अरे देवा, की होया? किती आहे पेन ड्राइव? बहुतेक पेन ड्राईव्ह रिक्षातच विसरले. अरे यार ऐश, थोड़ा ध्यान किधर है? दलजीत, अरे त्या पेन ड्राईव्ह मध्ये सगळं प्रेझेंटेशन सेव्ह केलं होतं. अरे मी लवकर येण्याच्या नादात आता काय करू मी? देखो तुसी ना अभी एक काम करो, घर जाके प्रेजेंटेशन लेके आओ. नाही नको, घरी गेले तर इथे यायला खूप उशीर होईल. अरे एक काम करो, घर से किसी को ईमेल करने बोलो. इट इज वेरी सिंपल. करेक्ट. नाही, घरी सांगितलं असतं मी,
पण आता मयू कॉलेजमध्ये आहे, त्याच्यामुळे ती मेल करू शकत नाही. कुहूला कम्प्युटर ऑपरेट करता येतो, पण कुहू पण घरी नाहीये. अजून कोणीच नाहीये का म्हणजे घरी? शिल्पी मी शिल्पीला फोन करते. सॉरी. ही पण फोन उचलत नाहीये. एक काम करते ना, मी घरी फोन करते. घरी बाबा असतील आणि शिल्पी पण कदाचित घरी असेल तर ते मला मेल करतील. हॅलो आई, शिल्पी आहे का? अच्छा, यांच्यासोबतच गेली आहे. मग बाबा असतील ना? बाबा पण नाहीये तर काय? नहीं नहीं काही नहीं आई, मी फोन ठेवते. काही नहीं. की होया? किसी से बात हुई? घरी शिल्पी पण नाहीये, बाबा पण नाही आहेत आणि आई आहेत, पण आई मेल करू शकणार नाहीत. काय करायचं आता? चला सगळं रेडी आहे. प्रेझेंटेशन चेक केलं? अरे काय विचारतोय मी? सगळे रेडी आहात ना? हो सर, आमच्या सर्वांचे प्रेझेंटेशन रेडी आहेत. पण अश्विनी काय झालंय? हे सगळं तुझ्यामुळे होतं शिल्पी. आता पार्किंग शोधा बसत. अरे पण का? मागे होतं ना पार्किंग. तू एवढ्या लांब चालत आली असतीस. मग आलो असतो ना चालत, त्यात काय इतकं? हो, तू तुझं डोकं वापरायचं बंद केलंयस. म्हटलं आम्हाला तसं करून नाही चालणार ना. तू प्रेग्नेंट आहेस. एवढी चालली असते तर बाळाला आणि तुला त्रास झाला असता, बरोबर की नाही? आता तू इतका मोठा डिसिजन घेतलायस म्हटल्यावर आम्हाला सतत तुझी काळजी करावी लागणार. आणि तुझ्यावर सोपवलं तर कल्याण. दादा, आता ही सगळी सिच्युएशन बदलणार आहे बरं का. पण हे बाळ यायला आता काही दिवस आहेत अजून. तोपर्यंत तू माझ्यामध्ये कंप्लीट बदल बघशील. एकदम ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असेल माझं. माझ्याकडे काहीच नव्हतं ना दादा, तेव्हा हे बाळ होतं माझ्याकडे. त्यामुळे या मेमरीज मला चेरिश करायच्या. हा अख्खा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप स्पेशल आहे खरंच. मला बेस्ट आई व्हायचंय. जेव्हा हे बाळ बाहेर येईल ना, तेव्हा ते नक्की म्हणेल माझी आई सॉलिड आहे. म्हणेल हो माझी आई सॉलिड आहे. चला उतरा आता. तुझ्यावरती मी गाडीची पार्किंग शोधून येतो. ये लवकर. यार सकाळ सकाळ आता पार्किंग शोधत बसा. शे, तुमच्याकडे प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी आहे का? जे बघून तुम्ही पीपीटी करू शकता? सर नाही, मी फक्त ना ज्या नोट्स काढल्या होत्या प्रेझेंटेशनसाठी तेवढ्याच नोट्स आहेत माझ्याकडे. लिसन एव्हरीवन, हे प्रेझेंटेशन अश्विनीचं कॅन्सल होऊ शकत नाही, कारण गेस्ट फॅकल्टी समोर हे प्रेझेंटेशन आहे. आणि हे प्रेझेंटेशन जर झालं नाही तर पुढचे 3 सेशन अश्विनीला अटेंड करता येणार नाही. सो बाकीच्यांचं प्रेझेंटेशन होईपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. ओके सर, अस्सी हेल्प कर दे तो चलेगा ना? चालेल, पण तुमचं प्रेझेंटेशन सांभाळून. हां सर. ओके 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 ओके. माझं सर्वात पहिलं प्रेझेंटेशन आहे. म्हणजे माझं झालं ना की मी तिला सगळं टाईप करून देईन. माझी टायपिंग स्पीड फास्ट आहे. यस, आई विल ऑल्सो हेल्प फॉर फॉर्मॅटिंग. और मैं एनिमेशन कर दूंगा. हो, आणि माझ्याकडे लॅपटॉप आहे. तुम्हाला हवा असेल तर घ्या. 1 मिनिट. हे घे. देखो अस्सी, तुसी ना मेरी पार्टनर हो. और हाँ, मेरी पार्टनर टेंशन नहीं ले सकती, समझे? थँक्स सगळ्यांना, पण हे सगळं ना माझ्या केअरलेसपणामुळे झालंय. मी कशी काय विसरू शकते रिक्षामध्ये पेन ड्राइव? देखो वो सब बाद में सोचेंगे. अभी ते लैपटॉप और घड़ी दा काटा. चलो भागो. बेबी तुम दलजीत के साथ जाओ, इनको हेल्प करो. हम याद है. हाँ हाँ चल चल. कामाच्या वेळेला कोणाचा फोन? शिल्पी. हा शिल्पी बोल. आम्ही लहान होतो तेव्हा परीक्षेला जाताना तू कसं देवाजवळ दिवा लावायचीस ना, तसंच लावून ठेव आत्ता. पण दादाची कॉम्पिटिशन चालू होती आणि वहिनीसाठी सुद्धा हा महत्वाचा दिवस आहे ना. अगं हो ग, तुम्ही सगळे घराबाहेर पडलात ना,
तेव्हा पहिला जाऊन देवाजवळ दिवा लावला. हा शिल्पी, अश्विनीचा फोन आला होता. विचारत होती शिल्पी कुठे आहे म्हणून. हो का? काही निरोप दिलाय का माझ्यासाठी? अगं नाही, घाई घाईत होती, काही बोलली नाही विशेष. चल ठेवते फोन आता. बाय. वहिनीने का फोन केला असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? सो गाईज, बॅच नंबर पासून आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. सर, मी या सगळ्यांचं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. होप फॉर अ फ्रुटफुल डे. आदित्य रेडी? येस सर. Good morning everyone. My name is Aditya Desai and I am here to present my product, Zero Paraben Hair Mask. So, this product is very unique in its own way because in today's world it's very impossible to see products without paraben. दलजीत, पहिला ना हा पॉइंट दिसायला हवा आणि हे हेडिंग मोठं करूया. राईट. नेक्स्ट स्टुडंट तन्वी, प्लीज कम. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव तन्वी आहे, तन्वी चिकणे. ॲक्च्युली जे मी प्रोडक्ट बनवले ना त्याचं नाव आहे फेस टायटनिक क्रीम. बेबी सुनो सुनो, तुम्हारा नंबर आने वाला है. जाओ. नंबर है? हाँ जल्दी. सुनो सुनो, ऑल द बेस्ट. थैंक यू. डू योर वेल. अरे तुमचं ऑल द बेस्ट वगैरे करून झालं असेल तर जाऊ दे तिला. चल चल पटपट जा. झालं टाईप? हो, फक्त इन्ग्रेडियंट्सची जी माहिती आहे ना ती टाईप करते. थांब मी करून देतो. मैं उधर क्लास में सिचुएशन देख के आंदा हूँ. आयश, इस वाले स्लाइड पे क्या ऐड करना है? और इथे ना आपण सॅम्पल फीडबॅक लिहूया. नाही नको, GI फाईल नाही, खूप वेळ लागेल. त्याच्यापेक्षा आपण असं करूया का, आपण लिहूया, टाईपच करू. चालेल चालेल, तू टाईप मला पेपर. हां. नेक्स्ट स्टुडंट अश्विनी वाघमारे.